कॉलेज ऑफ एज्युकेशनची अंतर्वासिता सुरू आहे आणि या आमच्या शाळेला भेट देण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहात. मॅडम, या शाळेशी एक आपलं वेगळं नातं आहे, कारण आपली आई या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. ते खूप वर्षानंतर शाळेत आल्यानंतर काय वाटलं मॅडम? खूप छान वाटलं. खूप बदल झाला आहे. खूप वेगवेगळ्या काळानुरूप बदल झालेत. आणखीन विद्यार्थ्यांच्यामध्ये शिस्तीचा एक वेगळा पायंडा आपण पाडलेला दिसतो. शिक्षकांच्यामध्ये पण खूप बदल दिसतो. युनिफॉर्म आहेत. त्याच्याबरोबर कला दालन मला फार आवडलं. तुमची प्रयोगशाळा पण खूप आवडली. मोठी ढाकळी आणि विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी प्रेरित करणारी. त्याचबरोबर नवीन जी रोबोटिक लॅब आहे आमच्या ती सुद्धा इथं. खूप चांगली आहे की मुलांना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये आता प्रेरित करणं, प्रशिक्षित करणं, अवेअर करणं खूप गरजेचं आहे. तेही काम तुम्ही करता. सायन्स लॅबचं ते रिनोव्हेशन झालं आहे. सुद्धा रिनोव्हेशन आवडलं मला, कारण मी फार वर्षापूर्वी पाहिली होती. आणि आदर्श प्रयोगशाळा कशी असावी हे तुम्ही आम्हाला शिकवलं. त्याप्रमाणे तुम्ही छान प्रयत्न सगळ्यांनी केलेले आहेत. आणि एकूणच म्हणजे परिसर अतिशय, म्हणजे कसं म्हणूया आपण, माहेरी आल्यानंतर आपल्याला बाहेर जाऊ वाटत नाही. तसं शाळेत मुलं येतील त्यांना शाळा सोडून जाऊ वाटू नये अशा पद्धतीनं आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. पर्यावरणाविषयी जागरूकता दिसते. त्याचबरोबर मुलांच्या सायकलिंगचं प्रमाण जास्त दिसतंय. हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. आणि खूप जण मदतीला तत्पर आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त आवडलेलं क्षण म्हणजे माझे विद्यार्थी जेव्हा येऊन तुम्ही सगळे भेटलात आम्हाला, तो आमच्या दृष्टीनं आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. खूप छान वाटलं शाळेत. दोंडगे सर, याच्या आधी तुम्ही येऊन गेले सर? नक्कीच. मी तो बोर्ड बघितला नव्हता. तुमच्या शाळेला सुंदर शाळा म्हणून सुद्धा पुरस्कार, स्वच्छ आणि सुंदर शाळा, ते खरं तर कोणी सांगायला नको, ती आहेच. तर यासाठी मी बर्गे सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांची टीम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आता हे शेवटाकडे आपण आलेलो आहोत. आमचे विद्यार्थी प्रचंड खुश आहेत. पण त्याचबरोबर मी फीडबॅक काही शिक्षकांकडनं घेतला. तर शिक्षकही त्याच पद्धतीने आनंदी आहेत. आणि प्राचार्यांनी तर सांगितलं, यांचं काम जर चांगलं असेल आणि ते जर परीक्षा पास झालेत सगळ्या सरकारी, तर नक्कीच त्यांना इथं संधी मिळणार आहे असं त्यांनी शब्द दिलेला आहे. मला खात्री आहे आमचे विद्यार्थी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि इथं एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी ते पुन्हा एकदा परमनंट नोकरीचा प्रयत्न करतील अशी मला आशा बाळगतो मी. पाटील सर, इंगोल सर, आमच्या छात्राध्यापकाच्या प्रतिक्रियेवरून असं दिसून आलं की खरोखरच ही शाळा क्वालिटी एज्युकेशन पुरवण्याचा प्रयत्न करते. अध्ययनात विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया केल्या, त्यातून देखील हेच दिसून आलं. आणि आपला क्लीन आणि ग्रीन कॅम्पस पाहून खरोखरच म्हणजे मन अगदी प्रसन्न होतं. आता बोलला मॅडम, विद्यार्थी शिक्षक देखील सॅटिस्फाय आहेत. आपण त्यांच्यापैकी प्रतिक्रिया कोणाच तर घेऊया. मॅडम, कसं वाटतं इथं? खूप छान आहे. इथल्या म्हणजे शाळेमधलं अवतीभोवतीचं वातावरण पण खूप छान आहे. आणि इथल्या शिक्षकांचा स्टाफसुद्धा खूप छान आहे. आणि आम्हाला असं हे नाही भासवलं की असं म्हणजे आमचे जसं महाविद्यालयातले सगळे शिक्षक आहेत तसेच इथले सुद्धा सगळे शिक्षक आहेत. आम्हाला समजून घेतात, जिथं आमच्या चुका होतात तिथं आम्हाला व्यवस्थितपणे सांगतात. आणि खूप छान आहे सगळं, इथल्या गोष्टी जाऊ वाटत नाही. अच्छा, एक ॲडिशन करायचे आहे. बोला मॅडम. ह्या शाळेचे आपण कॅप्टन म्हणूयात, माननीय बर्गे सर आणि तुमचा सगळी टीम यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. छान ट्रेनिंग दिलं. अच्छा, ट्रेनिंग शिक्षकांना. बर्गे सर नेहमीच सहकार्य असतं आपलं सर्व उपक्रमांना. आपल्याकडे या ठिकाणी आज डॉक्टर नराडे मॅडम या ठिकाणी जो आझाद कॉलेजच्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षक आहेत त्यांच्या ठिकाणी कामकाज पाहण्याकरता त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. पुढे आपल्या शारदा महोत्सवामध्ये आपल्या मुलींना या ठिकाणी गायडन्स करण्याकरता त्या येणारच आहेत. नंबर 5 तारीख आज मी सांगतो. पण ही विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते अतिशय चांगल्या मनानं अगदी प्रामाणिकपणे आपलं अध्यापनाचं काम करत आहेत. आणि अनुभवातून बरंच शिकण्यासारखं असतं आहे. त्यामुळे त्यांना म्हणतो एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात. हे अगदी नक्की खरं आहे. इथून पुढे सुद्धा अगदी ज्या ठिकाणी आम्हाला मॅडमने आपल्या मदत माहिती पडल्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी परवानगी देऊ आणि मुलांचं आम्ही स्वागत करायला आम्ही तयार असू असं शब्द देतो. अंतर्वासिता कालावधीमध्ये यांनी घेतलेले अनुभव जे आहेत हे निश्चितपणे त्यांच्या भविष्य काळासाठी फायदेशीर ठरतील आणि ते ठरावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो तुम्हाला. थँक्यू.